चला तर नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक. समोर पाहत असलेल्या गाडीची एक वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाही आहे. ही 2023ची हुंडाई क्रेटा आहे, जी की आज आपण पाहणार आहोत बेस्ट टू टॉप कशी बनवली जाऊ शकते. सुरुवात करतो गाडीच्या कीपासून. गाडीमध्ये लॉक, अनलॉक आणि बूट ओपन करण्याचे हे 3 ऑप्शन भेटतात. यामध्ये टॉप मॉडेलमध्ये गेले तर याच्यामध्ये 4 बटन येऊन जातात तुम्हाला. यामध्ये लॉक, अनलॉक आणि हे बटन दाबलं तर बूट अनलॉक होऊन जाते. आज 2025 मध्ये जी क्रेटा भेटते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक मेजर चेंजेस केलेले आहे, जे की फ्रंट आणि बॅक आणि इंटिरियरमध्ये साईड लुक पाहू शकता तुम्ही की सेमच आहे. पहिले आणि याच्यामध्ये काही फरक नाही आहे. हे व्हेरियंट कोणतं आहे तुम्ही गेस करा. मी तुम्हाला एक हिंट देतो आहे, हे बघू शकताय तुम्ही. तर फेंडरवर इंडिकेटर असेल तर समजून जा हे बेस मॉडेल. पण याच्यामध्ये काही बेसिक ॲसेसरीज तुम्ही ॲड केल्या तर तुम्ही एक सेकंड टॉप किंवा टॉप मॉडेलचं लुक देऊ शकताय गाडीला. क्रेटा आज 2025मध्ये पेट्रोल, डिझेल आणि EVमध्ये अवेलेबल आहे. यामध्ये CNG ऑप्शन तुम्हाला भेटत नाही. हे तुम्ही समोर पाहत असलेले 1.5 डिझेलचे व्हेरियंट आहे, जे की ई मॉडेल आहे. गाडीमध्ये नवीन ऑप्शन यायला लागलेले आहेत. आता हुंडाई आणि कियाच्या गाड्यांमध्ये हे एक ऑप्शन येतात. गाडीच्या ऑटोकट फीचर हे ऑटोमॅटिक ऑन होते, की तुम्ही गाडी जरीचे हेडलाईट ऑन सोडले तरी गाडी लॉक केली तर ऑटोमॅटिक तुमचे हेडलाईट ऑफ होऊन जातात. हे नवीनच किया आणि हुंडाईच्या गाड्यांमध्ये यायला लागलेलं आहे. गाडीमध्ये एक 1.5 ते 2 लाख रुपये तुम्ही खर्च करून सर्व ॲसेसरी तुम्ही बसवून घेऊ शकता. एक डिझेलमध्ये तुम्हाला एक 50 लिटरचा फ्यूल टँक भेटतो विथ DF. पेट्रोलमध्ये हा ऑप्शन येत नाही. बाकी गाडी बेस मॉडेल असल्यामुळे आतमध्ये इंटिरियरमध्ये खास अशी काही ॲसेसरीज ॲड होऊन येत नाही. सगळं बेसिक असतं. बघू शकताय तुम्ही. गाडीमध्ये तुम्हाला स्क्रीन वगैरे काही भेटत नाही. हे बाहेरून ॲसेसरी ॲड करू शकता तुम्ही. याच्यामध्ये ब्लॉक पॉईंटचा मी 9 इंचाचा स्क्रीन ॲड केलेला आहे. त्यामध्ये बेसिकचे फीचर येतात. हे बाहेरून स्टेअरिंग कंट्रोल वगैरे येत नाही काही. यामध्ये तुम्हाला फक्त आपल्या स्पीडोमीटर आणि टेकोमीटरचे मॅन्युअल्स भेटतात. गाडी 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येते, जी की पेट्रोलमध्ये व डिझेलमध्ये दोन्हीमध्ये हे ऑप्शन अवेलेबल आहे. आपल्याला AC हा मॅन्युअल ऑपरेटिंग भेटतो, की सेकंड टॉप किंवा टॉपमध्ये ऑटोमॅटिक भेटून जाते तुम्हाला. बाकी तुम्हाला आर्मरेस्ट वगैरे हे बेस मॉडेलमधूनच भेटून जाते. गाडीमध्ये एअरबॅग 6 मिळून जातात. बाकी गाडीचा लुक पाहायला गेला तर 2023चाच बेस्ट होता. मला तर असं वाटतंय की गाडीमध्ये 4 टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातात, जे की पहिले फ्रंट व्हीलला डिस्क ब्रेक मिळत होते, रिअर व्हीलला ड्रम ब्रेक मिळत होते. ते हुंडाईने यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. क्रेटा गाडीला एक खास मार्केटिंगची काही गरज नाही. दर महिन्याला गाड्यांचे जवळपास 15 ते 20 हजार सेल आरामशीर होऊन जातं. वर्षाचा सेल यांचा खूप आहे. हुंडाई हा क्रेटामुळेच ओळखला जाऊ शकतो असं म्हणलं तरी चालेल. क्रेटामध्ये बूट स्पेस पण तुम्हाला चांगला मिळून जातो, जो की 433 लिटरचा आहे. त्यामध्ये असे गाडीचे कवर, बॉटल्स वगैरे, ऑदर्स तुमच्या बॅग वगैरे सगळे ठेवू शकताय तुम्ही आरामशीर. वरून पार्सल ट्रेसमध्ये तुम्ही ॲड करू शकताय, जो की बेस मॉडेलमध्ये भेटत नाही. टॉप मॉडेल आणि सेकंड टॉपमध्ये मिळून जातो. बाकी रिव्हर्स कॅमेरा वगैरे हा ॲसेसरीजचा पार्ट आहे, जो की निडेड आहे. तुम्ही बाहेरून सुद्धा लावून घेऊ शकताय. बाकी काय ना, गाडीमध्ये बेसिक ॲसेसरीज तुम्ही ॲड केलं तर तुम्ही टॉप मॉडेलचं सुद्धा फील घेऊ शकताय. एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू.